आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काका या. नमस्कार, या ना. सॉरी, इतक्या रात्री तुम्हाला त्रास देतोय. नाही नाही, काही नाही. पण तुम्ही काम सांगितलं ना, ते झालंय. हे सांगणं महत्वाचं होतं. कसलं काम? अहो, गावातील काही प्रतिष्ठित लोकांना तुमचा निरोप सांगायचा होता आणि त्यांना समजून सांगायचं होतं की आपल्या गावात काय चाललंय. ते सरपंच आणि मुजुमदार कशी आपल्या हक्काची जमीन लुबाडून शाळेऐवजी केमिकल फॅक्टरी बांधणार आहेत. मग काय म्हणाले ते? मग काय, अपेक्षेप्रमाणे पहिले नाही म्हटले. त्यांना माझा स्वतःचा अनुभव सांगितला आणि तेव्हा कळलं बी आणि पटलं सुद्धा. चला, बरं झालं. हो, इतकंच नव्हं तर पंचायत समितीतील लोकही आपल्या बरोबर आहेत. फक्त त्यांना तुम्हाला भेटायचंय. नाही म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की एकदा तुमच्या तोंडून हे सगळं ऐकल्यावर त्यांची सगळी बाजू क्लिअर होईल आणि आपण नक्की काय करायला हवं आणि कशा पद्धतीने साथ द्यायची हे त्यांच्या लक्षात येईल. चालेल, मग भेटूयात, त्यात काही हरकत नाही. हो, पण एवढं सोपं नाही. ते पाटलाची माणसं आपल्याला दिवसात भेटू देणार नाही बघा. ते आपल्यावर एकदम बारीक लक्ष देऊन आहेत, पण आपण त्यांच्या कचाट्यातून निसटलोय हे त्यांना माहित नाही. एक काम करूया, त्यांचा आभ्रम आपण असाच राहू देऊया आणि आपण आपल्या कामाला लागूयात. पण कधी? आता. एक काम करूयात, आपण आत्ताच गावकऱ्यांची मीटिंग घेऊयात. काय म्हणता? चालेल. सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मनोहर दादांनी एक हाक दिली आणि तुम्ही सगळेजण इथे जमलात. खरं तर त्यांनी तुम्हाला समजावलं असेल इथे आपण का जमलोय. तरी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. हो हो, पण आधी हे समजावून सांगा की काय करायचंय आणि कसं करायचंय. सांगते. गेली 25 वर्ष सरकारने आपल्या गावात शाळेसाठी एक राखीव जमीन ठेवली होती, पण त्या जमिनीबद्दल आपल्या कुठल्याच गावकऱ्याला कसलीच कल्पना नाही. पण आपल्या गावचे सरपंच, त्यांनी ती जमीन परस्पर एका केमिकल कंपनीला विकली. अजय मुजुमदार यांना विकली आणि त्या बदल्यात मिळालेले पैसे स्वतःच्या घशात घातले आणि परस्पर अजय मुजुमदार यांच्या नावे कागदपत्र देखील बनवली. अरे देवा. खरं तर मी या गावची असल्यामुळे खूप वर्षांपासून मला गावात शाळा उभी करायची होती. कारण आपल्या गावात मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची मला कल्पना होती. पण इथे आल्यानंतर हा प्रकार. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की सुगंधा आणि तिच्यासारख्या मुली जर शिकल्या नाहीत ना